16 वर्षीय तरुणाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी 3 आरोपींना ताब्यात घेतले आहे। विशेष म्हणजे तिन्ही आरोपी अल्पवयीन आहेत। क्षुल्लक कारणावरून कमलप्रीत सिंह उर्फ प्रिन्स खालसा या 16 वर्षीय तरुणाचा पोटात चाकू भोसकून खून करण्यात आला। रविवारी 4:30 वाजेच्या सुमारास गोवर्धन घाट पुलाजवळ ही घटना घडली होती। घटनेनंतर आरोपी फरार झाले होते। पोलिसांनी शोध घेत आरोपींना नायगाव मार्गे पळून जाताना अटक केली। आरोपी आणि मयत हे दिलीपसिंग कॉलनी येथील रहिवासी आहेत। 8 दिवसापूर्वी आरोपी आणि मयत तरुणामध्ये वाद झाला होता। याचा राग मनात धरून आरोपींनी प्रिन्स याचा निर्घृणपणे खून केला। या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे। काल दुपारी अंदाजे 4:30 वाजता सुमारास गोवर्धन घाट या परिसरामध्ये एका तरुणास खंजीरने बोक्सून गंभीररित्या जखमी केल्याबाबतची माहिती प्राप्त झाल्याने सदरची माहिती आम्ही वरिष्ठांना देऊन तात्काळ घटनास्थळी रवाना झालो होतो। घटनास्थळावर त्यावेळी उपस्थित नागरिकांनी जखमीस उपचाराकामी शिफ्ट केले होते। जखमीस उपचाराकामी गुरु गोविंद सिंग हॉस्पिटल या ठिकाणी प्राथमिक उपचार करून त्यास रेफर करण्यात आले होते आणि यशोसाई हॉस्पिटल खाजगी रुग्णालयामध्ये उपचार चालू असताना त्या जखमीचा मृत्यू झाला होता। त्यावरून वजीराबाद पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक 70/26 BNS 103 1 आणि 3-5 सह आर्म ॲक्ट कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गुन्ह्याचे तात्काळ आरोपीच्या शोधकामी DB पथक आणि LCBचे पथक वरिष्ठांच्या मार्गदर्शनात रवाना करण्यात आले होते। घटनास्थळावर फॉरेन्सिक टीमच्या मदतीनं एव्हिडन्स कलेक्शन करण्यात आलं होतं आणि LCBच्या टीमने 2 आरोपी ताब्यात घेतले आणि वजीराबादच्या टीमने 1 आरोपी ताब्यात घेतले। तिन्ही आरोपी अल्पवयीन आहेत आणि मयत देखील अल्पवयीन आहे। हे मयत आणि आरोपी हे एकाच गल्लीत राहणारे आणि एकमेकांचे मित्रच होते, परंतु काही दिवसापूर्वी त्यांच्यामध्ये वाद झाला होता आणि त्या वादाच्या पार्श्वभूमीवर खुन्नसमधून ह्या बाल आरोपीने संगनमत करून त्यात बोक्सून ठार मारलेला आहे। पुढील तपास API लोढे साहेब करत आहेत। सर, काय आव्हान करणार तुम्ही लहान मुलांमधील वाढती गुन्हेगारी हा सर्वांच्याच चिंतेचा विषय आहे, परंतु प्रशासनाकडून अशा मुलांचं समुपदेशन देखील पोलीस विभागाकडून करण्यात येतं, परंतु पालकांनी देखील जागरूक राहणं खूप गरजेचं आहे की आपले पाल्य नेमकं काय करतायत। त्यांच्याकडे असे खंजीरसारखे वस्तू येणे किंवा ते दिवसभर कुठं काय करतात, कोण मित्रसमूह आहे त्यांचा, ह्याचं बारकाईनं पालकांनी लक्ष देणं गरजेचं आहे, जेणेकरून पालकाच्या हातून अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडणार नाही आणि त्यांचं करिअर उद्ध्वस्त होणार नाही, या दृष्टीनं काळजी घेणं गरजेचं आहे।